शिवमने केली पहिल्यांदाच ड्रिंक. प्रियाला आला राग तर ती देत नाही साधा शिवमला भाव. पण त्याने तिला भिंतीवर दाबून केला एक हार्ड किस आणि रंगला दोघांचा हॉट रोमॅन्स. त्याने प्रियाला झोपेतच खूप कुस्करून टाकले. तर सर्वांना नमस्कार. रॉली शेतकरी भाग 28वा. तर आजचा भाग कमेंटमध्ये कसा वाटला ते नक्की सांगायचं आहे. वळूयात आपल्या कथेकडे. आता तिने काहीच न म्हणता फोन बंद केला आणि स्वतःच्या हाताने स्वतःला मिठी मारत पटकन झोपी गेली. पण तो मनातच तिच्याविषयी विचार करत होता. आणि इकडे आबासाहेब आईसाहेबांना म्हणाले, काय हो पाटलीनबाई, सुनबाईंना बरं आहे का आता? आणि हो, जेवण केलं का त्यांनी? तशा त्या म्हणाल्या, अहो, दूध दिले आहे हळदीचे त्यांना. पण तुम्हाला तर माहिती आहे ना, त्या दुधाचं काही खात पीत नाहीत म्हणून. आणि मी बळच त्यांच्या तोंडाला लावला होता ओपेला, तेव्हा कुठं पिल्यात त्या. आणि काय हो, कसे होईल पुढे कुणास ठाऊक. त्यांना जर आई होण्याची वेळ आली तर त्या दूध पितच नाहीत ना. असेच त्यांना खूप फसवून पाजावे लागेल. त्यांची काळजी पण खूप घ्यावी लागेल. खूप नाजूक आहे तो. बघितलं ना, नुसतं उन्हात आले तर चेहरा कसा झाला होता. असे आबासाहेब म्हणाले, बरं, तुम्ही मनापासून म्हणालात वाटतं आज की तुम्हाला आजी व्हायचं आहे. त्या म्हणाल्या, अहो, आता काय झालं, जवळपास 4-5 महिने झालेत लग्नाला, पण तुमच्या राजेंचा पाय घरात टिकतच नाही. मग कसं होईल हे? तसे ते म्हणाले, बरं, मग एक उपाय आहे ना त्यावर. तसं त्यांनी खूप उशिरा शिवमला फोन केला. तर तो जागाच होता. काम चाललं होतं त्याचं अजून पण. त्याने स्वतः बदलीचा प्रस्ताव तसा टाकला होता कंपनीकडे. तसे आबासाहेब म्हणाले. आणि त्याने फोन केला आणि त्याने पण लगेच उचलला आणि म्हणाला, नमस्कार करतो आबासाहेब, कसे आहात? ते म्हणाले, आम्ही ठीक आहोत, तुम्ही कसे आहात? तो म्हणाला, मी पण ठीक आहे. मग झाले का फोन बसून पेरूला? ते म्हणाले, हो, थोडे बाकी आहेत, उद्या होतील. बरं राजे, तुम्ही की नाही आता बदली करून घ्या इथे अहिल्यानगरमध्ये, म्हणजे बरे पडेल हो. तसं तो गालातल्या गालात हसला आणि म्हणला, हो आबासाहेब, तुम्ही म्हणाल तसं. मग थोडे अजून गप्पा मारून फोन ठेवला. आता त्यानंतर 3-4 दिवसांनी प्रियाच्या भावाचा म्हणजे कुणालचा वाढदिवस होता. म्हणून सगळे सकाळी लवकर उठले आणि तिच्या माहेरी जाण्यासाठी आवरले. आता तिच्या माहेरी आलेल्या आग्रहाचा निरोपा खातर जाणं गरजेचं होतं. पण त्या दिवशी शिवमचा फोनच लागला नाही. आता पुण्यात गेली म्हटल्यावर शिवमला भेटणार नाही प्रिया असं होणारच नव्हतं. मग ती एकदम सुंदर तयार झाली होती आणि त्याची वाट पाहत होती. पण नाही, तो तर आज मीटिंग मध्ये खूप बिझी होता. त्यानंतर कंपनीची एक पार्टी होती, त्यामध्ये पण जायचं होतं. पण मीटिंग मध्ये डिस्टर्ब नको म्हणून फोन तर फ्लाईट मोडवर केला होता त्याने. पण आता पार्टीमध्ये सगळे ड्रिंक घेत होते, पण हा तर घेतच नाही हे कुणाला माहीतच नव्हते. म्हणून त्याला सगळ्यांनी खूप फोर्स करण्याच्या नादात तो एक पेक त्याच्या शर्टवर सांडला. मग सगळ्यांना त्याने सांगितले की मी घेतच नाही म्हणून. म्हणून सगळं ठीक आहे असे म्हणाले ते, तुम्ही नका घेऊ. पण आता त्याचा शर्ट खराब झाला होता आणि तो घरी निघाला तर फोन बघितला तेव्हा त्याच्या लक्षात आले की फोन तर फ्लाईट मोडवर आहे. आणि हे लक्षात आलं तसं त्याने तो फोन काढला, फ्लाईट मोडवर गेलेला. त्यानंतर घरून खूप सारे फोन पण आले होते. त्याने लगेच फोन केला तर आबासाहेब म्हणाले की आमच्या मित्राने बोलवले आहे. मग आलो. कुणालचा वाढदिवसाला आणि काल श्रावण संपला आहे, मग काहीतरी बेताचं करू म्हणून खूप आग्रहाने बोलवलं आहे. म्हणून सगळेच आलो आहोत. तुम्ही कधी येणार? तो म्हणला, हो, तिकडेच येतो, आधी रूमवर नाही जात. आणि काही वेळाने तो पोचला सुद्धा. तसे प्रियाची मम्मी म्हणाली, या या जावई बापू या. आणि त्याने सर्वांना नमस्कार केला. पण प्रिया त्याला कुठेच दिसत नव्हती. तेवढ्यात ती सगळ्यांसाठी चहा घेऊन आली. तो म्हणाला, मी नाही घेत चहा, तुला माहिती आहे ना.
पण मला आधी फ्रेश होऊ दे, मग तू जे देशील ना ते मी घेईन. तसे तिचे पप्पा म्हणले, कुणाल जा तुझ्या दाजींना घेऊन ताईच्या रूम मध्ये. प्रिया तर किचन मध्ये गेली. पण ती काय असतं ना माहिती आहे का, जावई कसे पण असले ना तरी सासूबाईंची खूपच जास्त लाडकी असतात, हो ना. आणि ही गोष्ट सगळ्यांना माहीतच आहे. आणि प्रियाच्या मम्मीनं पुढं होऊन छानस स्वतःच्या हाताने दूध बनवलं. प्रियाला देत म्हणली, जा तू घेऊन. ती म्हणाली जाते, आणि ती गेली सुद्धा. तो कुठे फ्रेश झालाच होता. तेवर प्रियाला पाहून पटकन दरवाजा बंद केला आणि तिला झटकन जवळून घेत एक कडकडून मिठी मारली. ती म्हणाली, अहो जरा सावकाश, दूध सांडेल. पण तिनं जसं त्याने मिठीत घेतलं तसा श्वास घेतला तर तिला कसला तरी वास आला, आणि ती त्याला दूर ढकलत म्हणाली, अहो कसला तरी वास येतोय. तो म्हणला, अगं ड्रिंक्स आणली होती शर्टवर. पण आता तिचा तर गैरसमज झाला की ती म्हणाली, अहो काय हे तुम्ही घेता का? तो म्हणला, अगं मी नाही घेत वेडाबाई. ती म्हणली, हे बघा खोटं बोलू नका. मग घेत नाही तर हा वास कसा येतोय तुमचा? पण ती जरा चिडली होती, कारण तिला तर गैरसमज झाला होता ना. आणि मग गैरसमज झाला की किती पण समजावून सांगा, समोरची व्यक्ती आपण किती खरं सांगितलं तरी तेच समजते जे तिला समजायचं असते. त्यामुळे गैरसमजावर समजदारपणे समोरच्या व्यक्तीला उत्तर देणं चुकीचंच असतं. आणि ती जरा खूप चिडून खाली गेली, पण खूप काही बोलली नाही शिवम सोबत. मग आता श्रावण संपला होता म्हटल्यावर छान असा मटणाचा आणि बिर्याणीचा बेत होता. वाढदिवस पण झाला. सगळं कुटुंब नुसतं प्रियाच्या घरच्यांच्या म्हणजे सासरच्यांच्या खूप खूप पुढे पुढे करत होतं, कारण ते प्रियाला जीवच तेवढा लावत होते. मग सगळ्यांचं जेवण झालं. सगळे आवरून झाल्यानंतर आबासाहेब म्हणले, चला पाटीलबाई आपण निघू, प्रियाला राहू दे तिथं काही दिवस. तशी ती म्हणाली, नाही नाही, मला पण यायचंय आता तुमच्या सोबत गावी. तर आईसाहेब म्हणाल्या, अहो सुनबाई राहा, मग गौरी गणपतीच्या वेळी तुम्ही आणि राजे सोबत या. आता तो पण म्हणाला, हो मी येईल ना तिला घेऊन. पण ती म्हणाली, नाही नाही, मला आताच जायचं आहे आईसाहेब आबासाहेब यांच्यासोबत. थांबा थोडं, मी माझं काही साहित्य घेते मग निघू. तसे आबासाहेब म्हणाले, बरं मग, बरं, पण आता घाई करू नका, आम्ही आहोत बाहेर. जा थोडा वेळ राजांसोबत गप्पा मारा, आणि मग सगळे झाले की मग निघू आपण. तसे सगळेजण आता लॉन मध्ये बसले होते गप्पा मारत. पण इकडे शिवम तिच्या समोर बसला होता तिच्या रूम मध्ये. पण ती त्याला साधं पाहतही नव्हती आणि बोलतही नव्हती. मग त्यानेच न राहून रूमचा दरवाजा हळूच बंद केला आणि तिच्या पाठीला जाऊन घट्ट चिकटला. तिच्या थोड्याशा उघड्या पोटावर हळूच हात फिरवत घट्ट मिठी मारत तिच्या खांद्यावर डोके ठेवून म्हणला, का चाललीस? राहा ना, मी नेईल ना सोबत तुला. ती म्हणली, हो का? आणि मी का राहू? तुम्हाला अडचण होईल हो, घेता येणार नाही ना. आता कशाला मग? असं म्हणून तिने त्याला जरा लांब धक्का दिला. तसा तो खूपच कंटक होता, लगेच थोडे बाजूला होणार होता. तो म्हणला, काय ग राणी, मला नाही ग तुझ्याशिवाय कुणीच मिठीत घेत. ती म्हणली, हो ना. आधी हे तुम्ही घातलेली मिठी सोडा, आणि जिला तुम्ही आज चक्क ओठांना लावून आलात ना, तिलाच घेऊन बसा मिठीत. असं म्हणून ती जरा चिडली. पण आता ती म्हणाली, नशीब पायावर घरी उभे राहून घरी आलात, आणि जर जास्त झाली असती तर लेझिम खेळत आला असतात, नाहीतर एखाद्या गटरीत पडलेले असतात. पण आता तो तिचं असं बोलणं ऐकून मनातच खूप हसून म्हणाला, अरे बापरे, आवा तर खूप तापलेला दिसतो आहे आज. आणि खरंच घेतली असती तर काय केलं असतं हिने, असा विचार करून तो मनातच हसला. पण आता तो ती जसं बोलत होती त्याच्या उलट करत होता. ती म्हणायची, माझ्याकडे बघू नका, तर हा तिच्याकडे जास्त बघायचा. ती म्हणली, हे बघा
माझ्या जवळ अजिबात येऊ नका. आणि त्याने तिला जवळ येऊ नका म्हटल्यानंतर तशीच आणखीन मिठीत घेतलं आणि म्हणाला, काय म्हणलीस, अजून घट्ट धरून ठेवू का, असं तो तिला चेष्टा करत आणि तिला आणखी जवळ ओढून घेत म्हणाला. तशी ती म्हणली, सोडा, मला नाही राहायचं इथं, यामुळेच. तो म्हणाला, तुला राहावंसं वाटतं ना इथे, मी आहे म्हणून. ती म्हणली, अहो पुरे हो, आता हात थांबवा ना फाजीलपणा. तो म्हणला, काय काय म्हणतेस, एक पप्पी घेऊ का, म्हणजे सगळं नीट होईल ना. आणि तशी ती खूप चिडून म्हणली, आ मम्मा, सोडा मला, आवरू देत, गावी जायचं आहे परत. आणि आता ती खूप चिडलेली होती. तो तर तिला सोडून देणारच होता, पण आता तिची समजूत काढणं पण खूप गरजेचं होतं ना. तो म्हणाला, बरं मग सांग, तुझ्या जवळ येण्यानं माझ्या जवळ माझ्या तुझ्या जवळ येण्यानं तुला काही होत नाही का. आता ती जरा चिडून म्हणाली, नाही, मला काहीच होत नाही. तो म्हणला, अगं डोळ्यात डोळ्यात प्रेम असेल तर दिसेल ना, माझ्याकडे बघ. तसं ती त्याला तो तिला स्वतःकडे फिरवत म्हणाला आणि तिच्या तोंडाच्या जवळ तोंड नेत म्हणला, आता बोल. ती म्हणे, नाही, मला नाही होते काय, प्लीज सोडा आणि लांब उभे राहा, असे अजिबात जवळ येऊ नका. तो म्हणला, हेच तू फक्त माझ्या डोळ्यात पाहत म्हण. ती म्हणाली, नाही. मग त्याने आता तिचा चेहरा हनुवटीवर धरून वर उचलला आणि म्हणला, आता बोल, आता बघ माझ्या डोळ्यात आणि बोल. आणि तिनं जसं त्याच्या डोळ्यात पाहिलं तसं एक आवंडा गिळला. तिचे ओठ खूपच कोरडे पडले होते त्याच्या जवळ येण्याने. जणू तिच्या ओठांना त्याच्या प्रेमाची तहान लागली होती. मग त्याने स्वतःच्या ओठांवर स्वतःची जीभ फिरवत म्हणाला, बरं, ठीक आहे. तो म्हणाला, तुला नाही गरज ना माझी, आणि काय झाले ते पण सांगत नाहीत ना, पण मला तुझी खूप गरज आहे आणि तुझ्या प्रेमाची पण खूप गरज आहे, असं म्हणून त्याने तिच्या ओठांवर तिची परवानगी न घेताच ओठ टेकवले, ते पण तिला भिंतीवर टेकून. आणि आता तिचे ओठ कोरडे होते आणि त्याचे ओले. ते तर लगेच एकमेकांना डिंक लावल्यावर कागद कसा चिकटतो तसे चिकटले. तो तर तिला खूप फील करत होता. तिला तर तिला पण वाटलं होतं की त्याला कळकळून मिठी मारावी आणि त्याला प्रेम करावं. पण नाही, डोळ्यात प्रेमाच्या ऐवजी गैरसमज भरला होता ना, आणि नाकावर रागाच्या ऐवजी वास बसला होता. आणि त्याचीच नशा तिला चढली होती. आणि ती मात्र त्याला किस घेताना सुद्धा दूर ढकलत होती. मग 5 मिनिटांच्या नंतर तो बाजूला होण्यासाठी निघाला. तर पण तिचे ओठ असे पेपर फाडतात ना तसे सर्रकन वाजले. आणि ती म्हणाली, यासाठीच राहा म्हणालात ना मला तुम्ही, निर्लज्ज कुठले, हटा. आणि तो म्हणला, हो, पण खूपच छान वाटलं ग, असं म्हणून तिला त्याने चिडवले. आणि ती आणि तिच्या पोटावर त्याने एक चिमटा काढला. पण आता तिने एका हाताने पोटावर साडी खेचून झाकत त्याच्या हातातून हात सोडून घेत होती. पण जे नको होतं ना तेच झालं. त्याने हात घट्ट पकडल्याने तिची बांगडी फुटली आणि त्याची काच मनगटात घुसली. पण आता हे त्याला कळलेच नाही. पण ती म्हणाली, आ मम्मा, अहो सोडा ना मला. त्याला वाटलं खूपच राग आलाय म्हणून ती तशी करते. पण आता तो म्हणला, बघ, जा आता गावी, बघतो मग तुला नंतर. जा जा, मी येणार आहे ना, मग बघेल आता सगळं. आणि ती म्हणतच म्हणली, या या, तुम्ही काय बघाल हो मला, तुमच्या बघण्याच्या आधीच सगळं लपून ठेवते. आणि तुम्ही घेता की नाही हे कळेपर्यंत मी तुम्हाला असंच सतवणार, असं म्हणून प्रिया गावी निघाली. तो पण रूमवर गेला. आता दोघे पण हा आता 2 दिवसांनी गौरी गणपतीची लगबग सुरू झाली घरी. आणि त्याला पण सुट्टी होती, बदली पण भेटली होती अहिल्यानगरला. मग काय, गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीलाच पहाटे पहाटे तो घरी आला. जवळपास 4 वाजले होते. तशा गंगू मावशी नव्हती, तर आईसाहेबांनी दरवाजा उघडला. तो आत आला. तशा आईसाहेब म्हणले, जा, थोडा आराम करा, प्रवासाने दमले असताल ना. आणि तो बॅग घेऊन रूम मध्ये गेला तर चकितच झाला.
ते का माहिती आहे का? प्रियाने तर एका उशीला त्याचा शर्ट घालून ठेवत ती घट्ट मिठीत घेऊन झोपली होती. त्याच्या शेजारच्या असलेल्या टेबलवरचा फोटो पूर्ण लिपस्टिकने खराब झाला होता आणि तो सुद्धा जवळ घेऊन झोपली होती. आणि हे पाहून तो सुद्धा खूपच आनंदात तिच्या जवळ गेला. ती उशी तो फोटो बाजूला काढून ठेवला. स्वतःला तिच्या मिठीत सोपवलं आणि आता तिला असं वाटत होतं की हे स्वप्नच पाहते आहे म्हणून. डोळे उघडले की स्वप्ने तुटेल म्हणून ती डोळे उघडतच नव्हती आणि ती त्याला खूप फील करत होती. आता तो तिच्या तोंडात तोंड घालून तिला खूप सारे आवडतात तसे ओठ टेकवत होता आणि मध्येच तिची सडपातळ कंबर दाबायचा. पण ती हे स्वप्न तुटेल या भीतीने डोळे उघडतच नव्हती. आता तो तिच्या गळ्यावर, हनुवटीवर, गालावर, कपाळावर सगळीकडे ओठ टेकवतच होता. तेवढ्यात तिने एकदा कूस बदलली. तशी तिची गोरी गोरी पाठ त्याच्याकडे झाली आणि त्याने पुन्हा तिचे सगळे केस बाजूला सावरून तिच्या पाठीवर खूप सारे वेळ ओठ टेकवू लागला आणि मग तिला स्वतःकडे फिरवली. तिच्या छातीवर तोंड घासत असताना तिने त्याच्या केसात हात घालून म्हणली, काय हो तुम्ही? किती त्रास देता हो स्वप्नात पण. त्या दिवशी पण किती घट्ट मिठी मारली होती आणि ओठ कसे टेकवले होते त्यामुळे माझ्या हाताला किती लागलं. आणि तो मनातूनच म्हणला, सॉरी बाळा, मला नव्हतं माहिती तुला लागले म्हणून. असे म्हणून त्याने त्या जखमेवर सुद्धा त्याचे ओठ टेकवले. आता त्याने न राहून दोघांचे पण कपडे शरीरापासून वेगळे केले आणि तिच्या कमरेवरच्या त्या तिळाच्या जागी पण खूप वेळ ओठ टेकवले. तसे तिने स्वतःच्या छातीचा भाग जरा वर उचलून घेतला आणि खरंच स्वप्नात हे सगळं करते असं तिला वाटत होतं. पण डोळे उघडले की स्वप्न तुटेल आणि पुन्हा त्यांचा विरह होईल आणि झोप येणार नाही असं तिला वाटत होतं. म्हणून तिने पण झोपेतच त्याची साथ स्वप्नातच द्यायची असं मनोमन कबूल केलं. आणि तो आता तिच्या पायापासून तिच्या आकर्षक सौंदर्यासाठी भुरळ पाडणाऱ्या तिच्या आकर्षक बांध्यावर तो त्याचे ओठ टेकवत होता आणि तिला सगळं फुलासारखी कुस्करून टाकत होता. आणि अशातच तो तिच्यावर आला. तिच्या तोंडात तोंड घालून ते दोघे पुन्हा एक एक झाले आणि काही वेळाच्या प्रवासानंतर तो शांत शांत झाला आणि दोघांच्याही अंगावर कपडे घालून पुन्हा तिला मिठीत घेऊन झोपला. पण तिला तर हे सगळं असणारं गोड स्वप्न तुटूच नये, तुटून जाऊच नये किंवा असं वाटत होतं. आणि केव्हा पूर्ण होईल या आशेने ती तशी डोळे बंद करून झोपली. आता ती त्याच्या मिठीत एकदम बिनधास्त स्वप्न पाहत झोपली होती आणि तिचे ते स्वप्न त्याने सत्यात केव्हा उतरवले हे तिला कळलेच नाही. मग आता काय, सकाळी सकाळी तो तिच्या आधी उठला होता. गोठ्याची कामे आवरायला गेला, पण प्रिया अजूनही उठली नव्हती. गणपतीच्या तयारीमध्ये खूप दमली होती म्हणून झोपली होती. आणि आता 7 वाजत आले होते. तेवढ्या दारावर कोणीतरी थाप टाकली. तर जाणून घेऊया पुढील कहाणी, पुढील भागामध्ये काय होईल. प्रियाला केव्हा कळेल की शिवमच होता म्हणून. धन्यवाद.